गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेटचा कंप्लीट यूज बघणार आहोत. गाईज गेट हा खूप छोटा वर्ड जरी तुम्हाला दिसत असला तरी याचे युजेस जर तुम्हाला एकदा माहिती झाले तर तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे बोलू आणि वाचू शकणार आहात. गाईज गेटचे युजेस बघण्याच्या आधी तुम्हाला गेट म्हणजे काय हे माहिती पाहिजे. गेट म्हणजे काय? ही एक क्रियापद आहे. गेट काय आहे? क्रियापद म्हणजेच काय आहे? वर्ब. याचे फॉर्म्स पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. गेटचे फॉर्म्स कोणते आहेत बघा. गेटचा फर्स्ट फॉर्म आहे गेट, सेकंड फॉर्म आहे गॉट, थर्ड फॉर्म आहे गॉट किंवा गॉटन, फोर्थ फॉर्म आहे गेटिंग आणि फिफ्थ फॉर्म आहे गेट्स. हे काय आहेत? गेट्सचे फॉर्म्स आहेत. हे तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स याचा तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर? गेटचा मिळणे किंवा मिळवणे किंवा एखादी गोष्ट प्राप्त करणे या अर्थाने गेट कसं यूज करायचं बघूया. मला प्राइज मिळालं किंवा त्याला ॲडमिशन मिळालं किंवा तिला नोकरी मिळाली. अशा प्रकारची जी सेंटेन्स आहेत ही सेंटेन्स बनवताना तुम्हाला मिळणे यासाठी गेटचा यूज करायचा आहे. कसा करायचा बघा. यासाठी जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस गेट प्लस ऑब्जेक्ट. पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा आहे, नंतर तुम्हाला गेट लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट लिहायचं आहे. इथे जे गेट आहे हे गेट तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स याला तुम्हाला चेंज करायचं आहे. चला आपण याचे व्यवस्थित एक्झाम्पल बघूया. मला प्राइज मिळालं. सिंपल जसं की आपण स्ट्रक्चर बघितलं आहे तसे करायचे आहेत. आय गॉट अ प्राइज. आय गॉट अ प्राइज. आता इथे गॉट का आलं? गेटच्या जागी गॉट का आलं? मी तुम्हाला सांगितलं इथे जे गेट आहे ते अकॉर्डिंग टू तुम्हाला टेन्स वाईज चेंज करायचं आहे. मला प्राइज मिळालं हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्मचा यूज करतो आणि सेकंड फॉर्म काय आहे? गॉट. म्हणून इथे आपण काय घेतलं? गॉट. नेक्स्ट त्याला ॲडमिशन मिळालं. सेम ही गॉट ॲडमिशन. ही गॉट ॲडमिशन. तिला नोकरी मिळाली. शी गॉट अ जॉब. शी गॉट अ जॉब. त्यांना त्यांची सॅलरी मिळाली. दे गॉट देअर सॅलरी. दे गॉट देअर सॅलरी. अशा प्रकारे तुम्हाला गेटचा मिळणे किंवा मिळवणे या अर्थाने तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट यूज बघा. गेटचा यूज होणे या अर्थाने कधी करायचा आहे? गाईज गेटचा यूज होणे या अर्थाने कधी करायचा बघा. जेव्हा चेंज ऑफ स्टेट होते तेव्हा तुम्हाला गेटचा यूज होणे या अर्थाने करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय? एखाद्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलणे किंवा रूपांतरित होणे या अर्थानं जेव्हा सेंटेन्स असतं त्यावेळेस तुम्हाला तिथे गेटचा यूज होणे या अर्थाने करायचा आहे. आता बघा ही सेंटेन्स कशी असतील बघा. अंधार पडत आहे. तो रागात येत आहे. थंडी वाढत आहे. तो म्हातारा होत आहे किंवा ते गरीब होत आहेत. अशा प्रकारची सेंटेन्स तुम्हाला गेटनी बनवायची आहेत. पण अशी सेंटेन्स बनवताना तुम्हाला एक स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. ते स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस गेटिंग ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे इथे तुम्हाला. आता काय जिथे जे ॲम इज आर आहे इथे जर तुमचं सेंटेन्स जर समजा पास्टचं असेल तर इथे तुम्हाला वॉज आणि वरचा यूज करायचा आहे आणि बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज राहील. आता आपण याचे एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. अंधार पडत आहे. इट्स गेटिंग डार्क. इट्स गेटिंग डार्क. आता इथे बघा अंधार पडत आहे म्हणजे पहिलं काय होतं? तिथे प्रकाश होता आणि तिथे काय म्हणताय तुम्ही की अंधार पडत आहे म्हणजे प्रकाशाची स्टेट हे अंधारात चेंज होत आहे. मी तुम्हाला सांगितलं एखाद्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलणे किंवा रूपांतरित होणे या अर्थाने आपल्याला गेटचा यूज होणे या अर्थाने करायचा आहे. फॉर एक्झाम्पल जसा की बर्फ आहे तो जर तुम्ही बाहेर काढून ठेवला तर बर्फ काय होतो? वितळतो आणि त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं किंवा पाण्यामध्ये तो चेंज होतो. म्हणजे तो काय झाला? बर्फाच्या स्टेटमधून तो पाण्याच्या स्टेटमध्ये आला. अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात ते तुम्हाला गेट होणे या अर्थाने बनवायचे आहेत. क्लिअर?
थंडी वाढत आहे. इट्स गेटिंग कोल्ड. इट्स गेटिंग कोल्ड. आता आपण इथे गेटिंग का घेत आहोत, कारण ही जी सेंटेन्स आहेत ही सेंटेन्स आहेत कॉन्टिन्युअस टेन्सची सेंटेन्स. आणि कॉन्टिन्युअस टेन्समध्ये आपण ॲम इज आर किंवा वॉज वर अकॉर्डिंग टू टेन्स ॲम इज आर कधी घ्यायचं आणि वॉज वर कधी घ्यायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ॲम इज आर हे तुम्हाला प्रेझेंटमध्ये घ्यायचं आहे आणि वॉज वर तुम्हाला पास्टच्या सेंटेन्समध्ये घ्यायचं आहे. आणि वर्बचं आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे. इथे वर्ब काय आहे, गेट आहे. आणि गेटिंगचा आय एन जी गेटचा आय एन जी फॉर्म काय आहे, गेटिंग, म्हणून इथे गेटिंग घेतलेला आहे. तो म्हातारा होत आहे. ही इज गेटिंग ओल्ड. ही इज गेटिंग ओल्ड. तो रागात आला होता. आता बघा इथे तो रागात आला होता. होता आला आहे म्हणजे हे पास्टचं सेंटेन्स आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला पास्टचं सेंटेन्स असेल तर हेल्पिंग वर्ब काय येतील, वॉज आणि वर. वॉज आणि वर कधी घ्यायचं, आय होप तुम्हाला माहीत असेल तरीही सांगते. जर एकवचनी म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वॉज घ्या आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर वर घ्या. ही वॉज गेटिंग अँग्री. ही वॉज गेटिंग अँग्री. ते गरीब होत आहेत. दे आर गेटिंग पुअर. दे आर गेटिंग पुअर. इथे आर का आलं, कारण दे हा काय आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे. दे म्हणून आपण प्लुरल सब्जेक्ट सोबत काय घेतो, आर घेतो, म्हणून इथे आर आला आहे. ठीक आहे गाईज, जर हे जर स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं असेल तर तुमच्यासाठी एक सेंटेन्स देत आहे, ते बनवून कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो फेमस होत आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट कराल. नेक्स्ट बघा, आता गेटचा हा पण एक यूज, करून घेणे म्हणजे पॉझिटिव्ह, ॲज अ पॉझिटिव्ह वर्ब, म्हणजे एखादी गोष्ट स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेणे या अर्थाने. याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस गेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे. एखादी गोष्ट करून घेणे या अर्थाने. ॲज अ पॉझिटिव्ह वर्ब जर तुम्हाला माहिती असेल तर हा यूज तुम्हाला गेटचा नक्की माहिती असेल. आणि जरी नसेल माहीत तर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं तरी तुम्हाला तो करता येईल. एक्झाम्पल बघा, मी माझी कार दुरुस्त करून घेतली. आता तुम्ही तुमची कार दुरुस्त करून घेतली म्हणजे तुम्ही स्वतः तर केली नाही, ती कोणाकडून तरी करून घेतली. तेव्हा तुम्हाला तिथे गेटचा यूज करायचा आहे. वरचं स्ट्रक्चर फॉलो करा आणि सेंटेन्स बनवा. सेंटेन्स काय बनेल, आय गॉट माय कार रिपेअर्ड. आय गॉट माय कार रिपेअर्ड. आता इथे तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही इथे हेल्पिंग वर्ब घेतलं नाही. इथे हेल्पिंग वर्ब का नाही घेतलं, हे जे सेंटेन्स आहे हे आहे सिम्पल पास्टचं सेंटेन्स आहे आणि सिम्पल पास्टमध्ये कोणतंही हेल्पिंग वर्ब नाही, म्हणून आपण इथे डायरेक्ट काय घेतलं आहे, गॉट घेतला आहे. गेट गॉट घेतला आहे. आणि गॉट का घेतलं, ते वर्बचं गॉट सिम्पल पास्टमध्ये आपण वर्बचं काय करतो, सेकंड फॉर्म घेतो आणि गेटचं सेकंड फॉर्म काय आहे, गॉट आहे. गाईज, जिथे जे गेट आहे ते तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स चेंज करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि रिपेअर्ड का घेतलं, कारण वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे आणि इथलं वर्ब काय आहे, रिपेअर, आणि रिपेअरचं थर्ड फॉर्म रिपेअर्ड, म्हणून इथे रिपेअर घेतलं. आणि ऑब्जेक्ट कार ॲज इट इज आपण तिथे लिहिलेलं आहे. ती केस कापून घेते म्हणजे ती स्वतः कोणाकडून तरी कापून घेते. शी गेट्स हर हेअर कट. शी गेट्स हर हेअर कट. आता तुम्ही म्हणाल मॅम इथे पण हेल्पिंग वर्ब नाही आहे आणि इथे गेट्स का घेतलं, कारण हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आणि इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब नसतं. आणि गेट्स का घेतलं, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण ही, सी, इट यांच्यासोबत जे वर्ब असतं त्याला आपण यस किंवा ईएस लावतो, म्हणून गेट हे एक वर्ब आहे म्हणून त्याला आपण यस लावलेलं आहे. आम्ही घर रंगवून घेतलं. बघा इथे, वी गॉट द हाऊस पेंटेड. वी गॉट द हाऊस पेंटेड. अगेन सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे तसंच घेतलं आहे. जर ते सेंटेन्स हेल्पिंग वर्ब असेल तर ॲज इट इज तुम्ही हेल्पिंग वर्ब लिहू शकता. नेक्स्ट यूज आहे गेटचा, कळणे, समजणे या अर्थाने. जसं की आपण कळण्यासाठी, समजण्यासाठी आपण अंडरस्टँडचा यूज करतो, त्याच्याऐवजी तुम्ही इथे गेटचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, हो आता मला समजलं. हे सेंटेन्स आता तुम्ही म्हणा अंडरस्टँड बोलून पण सेंटेन्स होतं आणि गेट घेऊन पण सेंटेन्स होतं, तर मग चेंज का करायचा,
कारण अंडरस्टँड घेतलं तरी सिम्पल सेंटेन्स होतं आणि जर तुम्ही गेट घेऊन जर यूज केला तर ते ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये बोललं जातं. म्हणून तुम्हाला गेटचा यूज कराल तर तुमची इंग्लिशसुद्धा ॲडव्हान्स लेवलची होईल म्हणून. आता हे सेंटेन्स बघा. हो आता मला समजलं. या आय गेट इट नाव. या आय गेट इट नाव. इथे याच्या जागी तुम्ही येस असं सुद्धा घेऊ शकता आणि गेटच्या जागी अंडरस्टँड. क्लिअर? त्याला ते समजलं नाही. ही डझंट गेट इट. ही डझंट गेट इट. आता इथे डझंट का आलं? कारण आता इथे डझंट का आलं तुम्हाला माहीत असेल. मी असं समजते जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर गाईज डू, डज आणि डीडचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता आणि गेटच्या जागी तुम्ही अंडरस्टँडचा पण यूज करू शकता. मला अखेर कल्पना समजली. मला अखेर कल्पना समजली. आय फायनली गॉट द कन्सेप्ट. आय फायनली गॉट द कन्सेप्ट. आता इथे जे फायनली आहे तुम्ही एकतर पहिल्यांदा लिहू शकता, एकतर तुम्ही लास्टला लिहू शकता किंवा असं सब्जेक्टच्या नंतर पण लिहू शकता. याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि गॉट का लिहिलं आपण? कारण आपलं सेंटेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्सचं म्हणून. क्लिअर? तुला जोक समजला का? डिड यू गेट द जोक? डिड यू गेट द जोक? आता इथे डिड का आलं? अगेन सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि ते पण कोणतं सेंटेन्स आहे? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून आपण इथे डिड घेतलं आणि त्याच्यानंतर गेट घेतलेलं आहे. डिड घेतलं, डिडच्या नंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर गेट घेतलं. त्याला मुद्दा समजत नाही. ही डझंट गेट द पॉईंट. ही डझंट गेट द पॉईंट किंवा ही डझंट अंडरस्टँड द पॉईंट असंही बोलू शकता. पण जर गेट घेतलं तर ते ॲडव्हान्स लेवलचं होईल. तर गेट घेऊन नक्की बनवा. नेक्स्ट गेटचा यूज आहे घेऊन येणे किंवा आणणे या अर्थाने. जसं की घेऊन येण्यासाठी तुम्ही ब्रिंगचा यूज करता, त्याच्या ऐवजी तुम्ही गेटचा यूज करू शकता. याचं जे स्ट्रक्चर आहे हे एक कॉमन स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. इथे तुम्हाला जे गेट आहे अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला चेंज करायचं आहे आणि सब्जेक्टच्या नंतर जर हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्बसुद्धा अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला लिहायचे आहेत. हे फक्त बेसिक स्ट्रक्चर मी इथे दिलेलं आहे. मला एक ग्लास पाणी आणून दे. जनरली जर आपण सिम्पल सेंटेन्स बनवलं तर काय बनवतो? ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. तर इथे तुम्हाला ब्रिंगच्या ऐवजी तुम्हाला गेटचा यूज करायचा आहे. गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. दोन्ही प्रकारे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. मार्केटमधून भाजी आण. ब्रिंग सम व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट किंवा गेट सम व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट. क्लिअर झालं हे? घेऊन येणे या अर्थाने. नेक्स्ट गेटचा यूज आहे देणे किंवा घेऊन देणे या अर्थाने. एखादी गोष्ट घेऊन देणे या अर्थाने किंवा सिंपल देणे या अर्थाने. आता याचं बघा बेसिक स्ट्रक्चर सेम आहे. वरी जे लिहिलं आहे ते. मला आईस्क्रीम घेऊन दे. इथे सुद्धा तुम्ही गेटचा यूज करू शकता. गेट मी आईस्क्रीम. गेट मी आईस्क्रीम किंवा मला काही पैसे दे. गेट मी सम मनी. गेट मी सम मनी. अशा प्रकारे गेटचा तुम्ही देणे किंवा घेऊन देणे या अर्थाने करू शकता. नेक्स्ट यूज आहे गेटचा पोहोचणे. म्हणजे आपण पोहोचण्यासाठी जसं रीच किंवा अराईव्हचा यूज करतो त्याऐवजी तुम्हाला सिम्पली गेट तिथे लिहायचं आहे, गेटचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल बघा. आपण घरी कधी पोहोचू? व्हेन विल वी गेट होम. व्हेन विल वी गेट होम. आता मी इथे गेट लिहिलं आहे. जनरली आपण इथे रीच किंवा अराईव्हचा यूज करतो तर त्याच्याऐवजी सिम्पली तुम्हाला गेटचा यूज करायचा आहे. आणि वरी जे स्ट्रक्चर लिहिलं आहे ते बेसिक आहे. अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला तिथे स्ट्रक्चरमध्ये चेंज करायचं आहे आणि जर इंट्रॉगेटिव्ह असेल, नेगेटिव्ह असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चेंज करून सेंटेन्स बनवायचे आहेत. क्लिअर? ती वेळेवर स्टेशनला पोहोचली. शी गॉट टू द स्टेशन ऑन टाईम. शी गॉट टू द स्टेशन ऑन टाईम. मी 10 मिनिटात घरी पोहोचले. आय गॉट होम इन 10 मिनिट्स. आय गॉट होम इन 10 मिनिट्स. इथे गॉट का आलं? हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून मी इथं सिम्पली गॉट घेतलं. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं अकॉर्डिंग टू टेन्स गेटमध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे. क्लिअर?
नेक्स्ट बघा, नेक्स्ट यूज आहे गेटचा आजारी होणे किंवा आजारी पडणे किंवा एखादा आजार लागणे या अर्थाने सुद्धा तुम्ही करू शकता. याचे एक्झाम्पल बघा, त्याला सर्दी झाली. ही गॉट अ कोल्ड. ही गॉट अ कोल्ड. किंवा तिला मागच्या आठवड्यातच मलेरिया झाला. शी गॉट मलेरिया लास्ट मंथ. किंवा त्याला खूप वेळा डोकेदुखी होते. ही गेट्स अ हेडेक व्हेरी ऑफन. ही गेट्स अ हेडेक व्हेरी ऑफन. अशा प्रकारे तुम्ही गेटचा यूज इथे एखादा आजार लागणे किंवा आजारी पडणे अशा प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता. नेक्स्ट यूज आहे गेटचा टू गेट चान्स. टू गेट चान्स म्हणजे एखादी संधी मिळवणे या अर्थाने. एखादी गोष्ट करायला मिळणे किंवा एखादी संधी मिळणे या अर्थाने सुद्धा तुम्ही करू शकता. स्ट्रक्चर तर तुम्हाला माहीत आहे. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस गेट किंवा गेट अ चान्स प्लस टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. तुम्हाला माहीत असेल टू आल्यानंतर टूच्या नंतर नेहमी वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं असतं, म्हणून आपण इथे सुद्धा वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहित आहोत. क्लिअर. आता इथे याचं आपण एक्झाम्पल बघूया. त्याला मीटिंगमध्ये बोलायला मिळालं म्हणजे त्याला मीटिंगमध्ये बोलण्याची संधी मिळाली. ही गॉट टू स्पीक ॲट द मीटिंग. ही गॉट टू स्पीक ॲट द मीटिंग. गॉट का घेतलं? कारण इथे मिळाली. इथे हे जे सेंटेन्स आहे हे आहे सिम्पल पास्टचं सेंटेन्स आहे, म्हणून आपण इथे गॉट घेतलं. हेच सेंटेन्स तुम्ही ही गॉट अ चान्स टू स्पीक ॲट द मीटिंग असंही तुम्ही बोलू शकता. क्लिअर. नेक्स्ट यूज आहे गेटचा अर्न करणे म्हणजेच कमवणे या अर्थाने सुद्धा तुम्ही करू शकता. एक्झाम्पल बेसिक स्ट्रक्चर तर तुम्हाला माहीत आहे. एक्झाम्पल बघा, तो महिन्याला 50,000 कमवतो. सिंपल आपण हे सेंटेन्स कसं बनवतो? तुम्हाला इथे जे अर्न लिहिलं आहे त्या अर्नच्या ऐवजी सिंपल गेट लिहायचं आहे. आपलं सेंटेन्स कसं होईल? ही गेट्स 50,000 अ मंथ. ही गेट्स 50,000 अ मंथ म्हणजे तो महिन्याला 50,000 कमवतो. सेम मीनिंग आहे, फक्त तुम्ही काय केलं? अर्नच्या जागी गेटचा यूज केला. ते ऑनलाईन कमाईतून खूप पैसे कमवतात. दे गेट अ लॉट ऑफ मनी फ्रॉम ऑनलाईन. दे गेट अ लॉट ऑफ मनी फ्रॉम ऑनलाईन. दे गेट अ लॉट ऑफ मनी फ्रॉम ऑनलाईन. तू एक दिवस खूप पैसे कमवशील. यू विल गेट अ लॉट ऑफ मनी वन डे. यू विल गेट अ लॉट ऑफ मनी वन डे. अशा प्रकारे तुम्हाला अर्न करणे या अर्थाने करायचं आहे. नेक्स्ट यूज आहे गेटचा खरेदी करणे म्हणजेच बाय किंवा परचेस यांच्याऐवजी तुम्ही काय सिम्पली गेट लिहू शकता. एक्झाम्पल, त्याने मागच्या महिन्यात एक कार विकत घेतली. ही गॉट अ कार लास्ट मंथ. ही गॉट अ कार लास्ट मंथ. आता इथे मी गॉट लिहिलं आहे. गॉट का लिहिलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. इथे जर मी बाय घेतलं असतं तर बायचं सेकंड फॉर्म होतं बॉट. बॉट सेकंड फॉर्म आहे. बरेच जण इथे ही बॉट अ कार लास्ट मंथ असंही करतात, तर तिथे फक्त सिम्पली आपण काय केलं? बायच्या ऐवजी गेटचा यूज केला. तिने कपडे खरेदी केले. सी गॉट क्लोथ्स. सी गॉट क्लोथ्स. अशा प्रकारे तुम्ही खरेदी करणे या अर्थाने सुद्धा गेटचा यूज करू शकता. नेक्स्ट यूज आहे आपला गेट ऑफ म्हणजे खाली उतरणे. एखाद्या वाहनातून असेल म्हणजेच व्हेकलमधून असेल, सायकलमधून असेल किंवा घोड्यावरनं असेल. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस गेट ऑफ प्लस ऑब्जेक्ट. याचे एक्झाम्पल बघा, ती पुण्यात ट्रेनमधून उतरली. सी गॉट ऑफ द ट्रेन इन पुणे. शी गॉट ऑफ द ट्रेन इन पुणे. तो बसमधून उतरत आहे. ही इज गेटिंग ऑफ द बस. ही इज गेटिंग ऑफ द बस. आता इथं गेटिंग का आलं? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, गेटचा यूज करताना तुम्हाला अकॉर्डिंग टू टेस्ट त्याच्यात चेंज करायचा आहे, म्हणून आपण इथे गेटिंग घेतलं. आणि अकॉर्डिंग टू टेस्ट हेल्पिंग वर्बसुद्धा आपण घेणारच आहोत, म्हणून इथे इज आलेला आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि इज घेण्याचं मेन कारण आहे सब्जेक्ट आपला सिंग्युलर आहे. आय होप गाईज तुम्हाला गेटचे बरेच युजेस समजले असतील. गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.